रोगराई पण खूप वाढली आहे. नाही नाही, हायजीन बद्दल इश्यूज आमच्या पिढीपासूनच होते. कॅन्सरचं प्रमाण वाढलं. अच्छा, का 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 काय नेमकं? ओझोन लेअरच संपला. अरे देवा, नाही आमच्या काळात धोका पडायला लागली होती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लागतोय. घरातनं बाहेर पडताना पेट्रोलचे भाव वाढत आहेत, महागाई वाढते, पाण्यासाठी लोक 10 दिशा फिरतायत. ही परिस्थिती का आली हे मला माहित नाही, पण तुम्ही जर थोडी शिस्त लावायला पाहिजे होती आधीपासनं, तर आता जे बेदरकारपणे सगळं चाललेलं आहे इथे ते चाललं नसतं. खूप तरी थे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. ज्यावेळेला पुण्यामधल्या जी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्याच्यामध्ये पार्टीवरनं सई तामणकर होते आणि त्याच्यावरनं बराच मीडियानी गोंधळ घातला आणि त्यामध्ये सुरुचचं नाव जोडलं गेलं, तर त्यावेळेला कुठेतरी खुपलं का, वाईट वाटलं का? हो, खूप आला होता राग, पण मला कुतूहल पण वाटत होतं बऱ्याचदा नंतर सुद्धा की त्या घटनेशी संबंध नसलेल्या अनेक लोकांच्या कमेंट्स किंवा कोट्स दिवसेंदिवस पेपरमध्ये येत राहिले आणि खूप अनेक दिवस त्याबद्दल छापून येत राहिलं. पण मला कळलं नाही की मला एकही फोन का नाही आला. तर मला असं बऱ्याचदा वाटलं की कदाचित मला खरं माहिती आहे आणि मी कदाचित खरं सांगेन म्हणून त्यांनी फोन केला नाही का. कारण अक्षरशः मला हे माहिती आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रॅन्डमली सुरुदला फोन केला, एक दिवसभरातून एक फोन करायचा म्हणून मी सकाळी काहीतरी 10 वाजता, तेव्हा सईनी फोन उचलला. घरी होती ती आणि तिला 4 मिनिटं आधी कळलं होतं की रात्री काय झालंय. ती झोपली होती मुलगी, तिला काहीही माहिती नव्हतं रात्री काय घडलं यापैकी. आणि तो जो काही प्रकार झाला तिच्याबद्दल जे काही छापून आलं ते काहीच खरं नव्हतं रे. म्हणजे खरं सांगावं ना, अगदी प्रामाणिकपणे सांगावं ना की ह्याच्या आधी कुठली कॉन्ट्रोवर्सी पेपरमध्ये छापून आली ना की मला वाटायचं इतका धूर उडतोय म्हणजे कुठेतरी आग लागली असणार. पण मला त्या दिवशी पहिल्यांदा असं कळलं की आग नसताना, ठिणगीही नसताना लोक धूर बनवू शकतात. सुरुद स्वतःच्या गाडीने ड्राईव्ह करत पोलीस स्टेशनला गेला होता कारण त्याचे अजून 4 मित्र तिथे गेले होते. असं कोणी स्वतः अटक करून घ्यायला जातं का? कोण त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना गाडीतून घालून नेलंही नव्हतं पोलीस स्टेशनला. आणि बरं लॉकअप मध्ये बसून ही सगळी लोक टाइमपास करत होते, जोक्स करत होते. उद्या सकाळी जेव्हा हे लॉकअपचं दार उघडेल तेव्हा बाहेर येऊन लोक फोटोज काढायला लागतील आपले, ह्याची कोणाला कल्पनाच नव्हती. आणि सगळ्या लोकांना म्हणजे सुरुदला या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला की माझ्या सासऱ्यांचं नाव असं आहे की ते ह्यात गोवलं जाणं हे त्याला फार खूपत होतं. आणि अनफॉर्च्युनेटली सई, आस्ताद, सुरुदचा एक मित्र सिद्धार्थ म्हणून त्या सगळ्यांची नावं त्यात गोवली गेली. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक होती ज्यांची नावं पुढे आली नाही कारण कदाचित ती लोक फेमस नाही आहेत किंवा त्यांचे वडील फेमस नाहीत. म्हणजे हे मला खूप खूप गोष्टी कॉन्ट्रडिक्टरी होत्या ज्या खरं जाणून घ्यायचा प्रयत्न फार केला गेला नाही. आणि मला एकही फोन आला नाही कमेंटसाठी. खरं तर मला असं एक अपेक्षित होतं की होणारा नवरा म्हटल्यावर मला, पण मला अगदीच खरं माहिती होतं म्हणून कदाचित नसेल केला असं मला वाटलं होतं तेव्हा. निखिल, टॉम अँड जेरी सारखं नाटक, स्वतःच दिग्दर्शक, स्वतःच लेखक आणि स्वतःच अभिनेता, तर म्हणजे सगळं आपणच करायचं का? बाकीच्यांना चान्स द्यायचाच नाही? बापरे, मी आधी अभिनय करत होतो म्हणून लोकांना खूपत होतो, मग मी लिहायला घेतलं, दिग्दर्शन केलं, आता तेही खूप आहे. आता मी रिक्षा चालवायला घेतो. नाही तसं नाही आहे. आता गमतीचा भाग सोडा, पण मला असं वाटलं की मी जेव्हा नाटक लिहिलं तेव्हा मला असं वाटलं की मी काही सिद्ध असतं लेखक नाही की ए बाबा हे लिहून दे मला पटकन, असं नाही. जे मला व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे मी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला जे काही व्हिज्युअलाइज होतं ते मी आता लिहू शकतो. ते मी लिहिल्यानंतर मला असं वाटलं की हे मी जास्त चांगल्या पद्धतीने मला जे दिसलंय त्या पद्धतीने मी उभं करू शकेन. आणि मला ॲक्च्युली तो लेखक आणि दिग्दर्शक वेगळा नाही काढतायत, तो एकच आहे. आणि मग अभिनेता वेगळा म्हणून आपण कन्सिडर करूया, तेवढं एक वेगळं काढूयात आपण. पण अशा पद्धतीने ते सगळं झालं. मी काही ठरवून आता लोकांना खूपतंय तर आपण करूयात तेच असं नाही केलंय. खाण्याची आवड लोकांना असते, ठीक आहे, लोक खातात, हे ठीक आहे, भूक लागते म्हणून खातात, हे सगळं मान्य. पण कोणी अंत्ययात्रेला कोणी खात नाही यार. म्हणजे इकडे म्हणजे बॉडी ठेवलेली आहे आणि तुम्ही बाजूला बसून 1 मिनिट जरा आता वडापाव मारतो एक, असं होऊ शकतं. माझ्या भुकेच्या वेळी लोक जातात, त्याला मी काय करू? नाही असं नाही. मी मित्राचे एकदा वडील गेले होते, एकदाच गेले होते, तेव्हा भुकेची वेळ झाली माझी.
आणि मग मला काहीच दिसेना आजूबाजूला. मी एक खजुराचं पाकिट घेऊन आलो आणि खाल्लं. अरे नाही हे बघ, मला खाण्यावर प्रेम आहे. ठीक आहे, मी क्वांटिटी माझी काही एवढी नाही. मी म्हणजे 4 राईस प्लेट खाल्ल्या, हे पण मी ऐकलंय लोकांकडे की तू 4 राईस प्लेट खाल्ल्यास वगैरे. तसं काही नाही आहे माझं प्रेम आहे खाण्यावर. पण फक्त मला ती भीडभाड नाही आहे की कुठे खाऊ नये असं. मला कधी आपण कुठेही खावं. किंवा मी रस्त्यात, मी कॉलेजमध्ये आठवते मला रस्त्यात की मी चितळांचं दुकान दिसलं की मला तल्लफ व्हायची, आपण श्रीखंड खाऊया. मी श्रीखंडाचा एक डबा विकत घ्यायचो आणि मग तो रस्त्यात वरून मी श्रीखंड खायचो. लोक वेडा म्हणून बघायची माझ्याकडे. पण प्रेम नाही, ते दिसतंय मला. खाण्यावरचं प्रेम तुझ्या प्रेमात सगळं माफ असतं. खाण्यावरचं असून किंवा कुठले. आता वेळ झालेली आहे ती बाईट्स. निखिल विषयी खरंच कुठून बोलायला सुरुवात करावी आत्ता मला कळत नाही, कारण आमच्या मैत्रीलाही किती वर्ष झाली आहेत हेही मला आठवत नाहीये. हम एक दुसरे के लिए है असं माहिती असलेली आहे, जरी आम्ही भेटत नाही फार आता, कारण तो त्याच्या कामांमध्ये बिझी असतो, मी माझ्या कामांमध्ये. निखिल विषयीचं एक सगळ्यात मोठं खुपणं हे आहे की भक्ती, त्याची बायकोची माझी खूप छान मैत्रीण आहे. आणि मला असं वाटतं निखिलच्या आयुष्यात सगळ्यात मोठा खजिना त्याच्याकडे काय आहे तर तो भक्ती आहे असं मला वाटतं. आणि ती त्याच्या तब्येतीविषयी त्याला जे जे सांगत असते ते त्यांनी खूप मनापासून ऐकायला हवं आहे मला. आणि ह्यात निखिल, तू आत्ता हसलास तरी मी हसणार नाही, कारण ही तुझी जी गोष्ट आहे ती मी गमतीत घालवणार नाहीये. नाही, भक्तीला सुद्धा माझ्या खाण्याचे किस्से लोकांनी सांगून घाबरवून टाकले, त्यामुळे ती मला हल्ली हवा सुद्धा नीट खाऊ देत नाही अशी. नाही, पण तिचं माझ्या तब्येतीकडे लक्ष असतं आणि ती नेहमी मला अशी, हे नाही खायचंयस तू, थांब, केक बिक नाही आत्ता खायचं आहे वगैरे असं मला ती छान दमदाटी करून हे करत असते. पुढचा बाई. घरात तुझे ट्रेडमिल वगैरे घेऊन ठेवले आहेस आणि त्याचं जे प्रदर्शन लावलेलं असतं घरात, आणि आम्ही गेल्यावर तू जी काही शायनिंग मारत असतोस, तर त्या ट्रेडमिलचा जरा वापरही केलास आणि खरंच बारीक झालास तर तुझ्या खऱ्या मित्रांना, मैत्रिणींना खूप बरं वाटेल. निख्या, व्यायाम कर, उठ आणि व्यायाम कर. आता तू उरलेला एपिसोड पण व्यायाम करत करतच उत्तर दे असं मी म्हणेन. ऑल द बेस्ट. वॉकरवर कपडे चांगले वाळतात सध्या त्याचा तो उपयोग पण चालू आहे. पुढचा बाई. खरं तर टॉम आणि जेरी या नाटकाच्या निमित्ताने माझी आणि निखिलची ओळख झाली, त्यामुळे तशी ती नवीन आहे. पण या नाटकातल्या इतक्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी तू माझा विचार केलास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे जाहीर आभार मानू इच्छिते मी. निखिलबद्दलची खुपणारी गोष्ट सांगायची म्हणजे त्याने आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना असं प्रॉमिस केलं आहे की एक दिवशी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतील असा तो बारीक होणार आहे. तर असा बारीक तो कधी होणार आहे आणि आमच्या डोळ्यात आनंदाश्रू कधी तरळणार आहेत त्याची आम्ही वाट बघतोय, आणि ही तुझी गोष्ट मला खूप खुपते. अरे अरे, पुन्हा तेच, पुन्हा तेच, तेच ते. माझा आनंद भगवत नाही लोकांना, याचा एवढाच अर्थ. प्रयत्न करतोय. आता यश देणं हे देवाच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच नाही. हो. पुढचा बाई. हाय गगन. सगळ्यात आधी मला तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. यू आर मोर दॅन अ फ्रेंड टू मी. यू आर लाईक माय सिस्टर. आणि एका गोष्टीची खूप खंत वाटते की मधल्या काळात आय वॉज नॉट इन टच विथ यू. कारणं काहीही असू देत, पण त्याचा मला आत्ता पश्चाताप होतो आहे. आणि आय विल मेक शुअर की इथून पुढे आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. आणि मला एका मैत्रिणीची किंवा एका सगळ्यात जवळच्या माणसाची गरज भासली तर ती तूच असतेस कायम आणि तूच राहिली आहेस, हे तुलाही माहिती आहे. बाकी खूपच मला फारसं काही नाही तुझ्याबद्दल. एवढंच खूपतं की तू फार धावपळ करतेस अति जास्त, ती मला आवडत नाही. समटाईम्स यू आर व्हेरी मॅनिप्युलेटिव्ह विच इज ओके. आणि एवढंच सांगायचं आहे की तब्येत सांभाळ, कारण तुला माहिती आहे याच्यामागे खूप स्वार्थी कारण आहे असं म्हणण्यामागे. ते तुला माहिती आहे काय आहे. तब्येत सांभाळ, नवऱ्याला सांभाळ, संसार सांभाळ, सगळं व्यवस्थित तू करशील याची मला खात्री आहे. आणि आपल्या दोघींच्याही आयुष्यात वी हॅव लॉस्ट खूप जवळची रिलेशन्स, आणि काही माणसं दुरावली गेलेत खूप जवळ असलेली आपल्या. त्यांचा फार विचार करू नकोस असं मला वाटतं. तुला त्रास होणार असेल तर अजिबात करू नकोस. आपल्याकडून जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे आपण केलेले आहेत. आता आय थिंक यू शुड स्टॉप अँड यू शुड स्टॉप थिंकिंग अबाउट इट. तुला खूप सुंदर सासर मिळालेलं आहे आणि तू छान संसार करतीच आहेस. यू आर विनिंग एव्हरीबडीज हार्ट अँड आय नो यू विल कंटिन्यू डुईंग दॅट. आणि आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू.
you've always been there for me. त्याच्यापासून मनापासून थँक्यू. गगन, तुला टिश्यू पेपरवालं पत्र आठवत असेल. आय थिंक ते पत्र लिहून खूप वर्ष लोटली आहेत आणि आता परत एकदा वेळ आली आहे ते पत्र लिहायची. आणि ते टिश्यू पेपरवालं पत्र तुला नक्कीच लवकर मिळेल. तुझ्याबरोबरच्या आठवणी माझ्याकडे इंटॅक्ट आहेत आणि त्या कायमच राहतील बिकॉज आय लव्ह यू अलॉट. आणखी आय हॅव 2 people जे तुला सांगणार आहेत की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अँड आय बेट हे बघितल्यानंतर यू विल नॉट स्टॉप लाफिंग. 1, 2, 3 वी लव्ह यू. हे काय होतं उलट जाऊया. हे शेवटच्या 2 व्यक्ती कोण होत्या? एक तर अमेय होता, अच्छा, ओके. जो सईचा होणारा नवरा आणि माझा खूप जवळचा जुना मित्र आहे. आणि दुसऱ्या आमच्या अत्यंत फनी अशा कोकिला बेन होत्या. त्या मी आणि सई एकाच बिल्डिंग मध्ये राहतो वर खाली. आणि कोकिला बेन हा आमच्या दोघींच्याही घरी काम करतात. आणि कोकिला बेन ह्या एक खूपच फेमस व्यक्ती आहेत, कारण त्या स्वतःचे काही खूप कॉमेडी फोटो क्लिक करून घेतात आमच्याकडून. ते फोटो आम्ही सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकून पॉप्युलर करतो. त्यामुळे त्या कोकिला बेन ह्या प्रसिद्ध आहेत. आणि कोकिला बेन ह्या खूप बोलतात, खूप गप्पा मारतात. आणि आपण जर ऐकत नसलो किंवा त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला आता ऐकायचं नाहीये, तर त्या वस्तूंशीही गप्पा मारतात. बापरे. बरं, असं नाही की त्या पर्सनल गोष्टी वस्तूंना सांगतात, त्या वस्तूंची वस्तू म्हणून गप्पा मारतात. म्हणजे आता माझ्या टेबलावरती असे मग्स पडले असतील तर ते म्हणतात, अरे मग तू इथे काय करतोय, तुला तर किचन मध्ये असलं पाहिजे, चल माझ्या बरोबर. अशा त्या वस्तूंशी गप्पा मारतात. परवा त्यांनी माझ्या वॉशिंग मशीनला विचारलं, आता मी तुझं कुठलं बटन दाबू. अशा या आमच्या कोकिला बेन आहेत. पण हे टिश्यू पेपरचं पत्र काय होतं? सईनी जेव्हा अभिनय करायला सुरुवातही केली नव्हती तेव्हापासूनची ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा सई सुट्टीत किंवा थोडा वेळ कधीतरी मुंबईला येऊन राहायची, तेव्हा आम्ही भेटायचो. पण मग नंतर तिला सांगलीला परत जावं लागायचं, कारण ती सांगलीला तेव्हा राहत होती, मुंबईला राहायला आली नव्हती. तेव्हा आम्ही गळ्यात गळे घालून खूप रडायचो. आम्हाला माहिती असायचं की काही महिन्यानंतर परत आपली भेट होणार आहे, पण तरी आम्हाला खूप रडू यायचं. तेव्हा आमच्या सगळ्या मित्रांना असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्या सगळ्या मला विचारायचं की युअर शुअर नो शी इज ओनली अ फ्रेंड. असं खूप आमच्यावर खूप असे जोक्स व्हायचे. सई आणि मी एकमेकींना कार्ड्स आणि पत्र पाठवायचो. सईने एकदा माझ्या वाढदिवसाला मला एक पत्र पाठवलं होतं की तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि तू खूप महत्त्वाची आहेस माझ्या आयुष्यात, त्यामुळे तू अशीच राहा, असं खूप छान मजकूर लिहिला होता. आणि पत्राच्या मागे तिने एक टिश्यू पेपर चिकटवला होता आणि त्यावर असं लिहिलं होतं की हे पत्र वाचून तुला रडू येईल हे मला माहिती आहे, टिश्यू पेपर शोधेपर्यंत अश्रू वाळून जायला नको, म्हणून मी पत्रात पाठवते. वाव, सो क्रिएटिव्ह यार. वाव. आणि क्रिएटिव्हिटीची अजून एक लेवल म्हणजे ते पत्र तिने जुने ग्लिटर पेन्स मिळायचे आठवतं का, वेगवेगळ्या रंगांमध्ये, त्या पेननी लिहिलं होतं. तेव्हा ते पेन्स विकत घेताना आम्हाला असं माहिती नव्हतं की अनेक वर्षांनंतर ही शाई उडून जाईल. त्यामुळे आत्ता ह्या क्षणी तो कोरा कागद आहे आणि त्याला मागे एक टिश्यू पेपर चिकटवलेलं आहे. ते पूर्ण पत्र उडून गेलंय, म्हणजे त्याच्यावरची शाई सगळी उडून गेली आहे, पण ते पत्र अजूनही माझ्याकडे आहे. सो स्वीट. रॅपिड फायरचा सेगमेंट आहे आणि ह्यामध्ये 5-5 प्रश्न दोघांना विचारले जाणार आहेत. कुणापासून सुरुवात करूया? निखिल. आता सुरुवातीच्या वाजता करूया. ओके. कोणता निर्माता जास्त उदार मनाचा आहे, श्रीरंग गोडबोले का सुहृद गोडबोले? मी श्रीरंग गोडबोले यांच्याबरोबर थेट निर्माता म्हणून कधीच काम केलं नाहीये, त्यामुळे सुहृद गोडबोले. आवडती भूमिका, तारे जमी पर का शोर इन द सिटी? शोर इन द सिटी. काय आवडतं, पेढा की बर्फी? आधी पेढा मग बर्फी. आता कसं. ऑल द बेस्ट पेढा. थँक्यू. कोणती अभिनेत्री आवडते, मुक्ता बर्वे का सई तामणकर? मुक्ता बर्वे. आवडता चित्रपट, हुप्पा होया का अडगुलं मडगुलं? अडगुलं मडगुलं. निखिल. आवडती अभिनेत्री, कादंबरी कदम का गिरिजा ओक? कादंबरी कदम. आवडतं नाटक, मसाज का टॉम आणि जेरी? टॉम आणि जेरी. आवडता लेखक, संदेश कुलकर्णी का विवेक बेळे?
विवेक बेळे. आवडता गायक किशोर कुमार किशोर कुमार. का मोहम्मद रफी? किशोर कुमार. आणि आवडते संगीतकार R.D. बर्मन का R.D. लक्ष्मीकांत? बर्मन. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या फोन राऊंडची. आपण सुरुवात करूया गिरिजापासून. आपण स्वतःला मिलेनियम मधली पिढी म्हणतो, म्हणजे 2000 हे वर्ष आपण बघितलं. तसंच जी पिढी 3000 हे वर्ष बघेल, म्हणजे ती त्या मिलेनियम मधली जी पिढी असेल त्या पिढीला मला फोन लावायचा. ओ वाव, व्हॉट अ डिफरंट थॉट मॅन. हॅलो, हाय, कसे आहात? मस्त ना. हां, मी कोण माहितीये का, मी हिरवळ बघितलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. I swear. आणि आता बघूया निखिल रत्नपारखी कोणाला फोन लावतायत. मी मागे फोन लावतो. हा, नमस्कार. मी 2013 मध्ये